संतांचे आपल्यावरती किती उपकार आहे. तुम्ही कल्पतरूचं झाड पाहिलंय का? कल्पतरूचं झाड पाहिलंय का? तुम्ही बोलत का नाही? लोक म्हणतात भागाभागामध्ये फरक आहे, बरोबर का? आमच्या तिकडे मेल्यानंतर माणसं जाळतात. इथं कसं आहे? हा, आमच्या तिकडे झोपल्यानंतर डोळे लावतात. इथं कसं आहे? बरोबर आहे तुमचं. काही काही लोक असे डेंजर राहते महाराज, झोपले तरी डोळे उघडे राहते. भाषा कळती ना माझी. कल्पतरूचं झाड पाहिलंय का? नाही. तुम्ही तर संभाजीनगर मध्ये राहता, तुमच्या फाट्यालाच असून तुम्हाला माहिती नाही. काय दादा, काय कल्पतरूचं झाड पाहिलं नाही? या रस्त्याने जर तुम्ही सरळ गेलात, पलीकडच्या कडेला बघा ते महिला मंडळ, पाहिलंय का? ते पण हो म्हणते. कल्पतरूचं झाड इथं नाहीये, स्वर्गामध्ये इथे. कल्पतरूचं झाडाचा परिणाम असा आहे, एक वाघ सरू शेतामध्ये काम करून घरी चालला होता. ऐका, कल्पतरूचं झाड कसं असतं? त्या कल्पतरूच्या झाडाखाली तो बसलेला आहे. त्याला फार तहान लागली. मनामध्ये विचार आला, या झाडाखाली जर आपल्याला थंडगार पाणी पिण्याकरता मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. बरं, तेवढ्यामध्ये थंडगार पाणी समोर आलं. झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. कल्पतरूचं झाड असं असतं, मनामध्ये ज्या इच्छा येईल ते पुरवण्याचं, पूर्ण करण्याचं काम कल्पतरूचं झाड करतं. पाणी पिला, तेवढ्यामध्ये मनामध्ये विचार आला, या ठिकाणी आपल्याला जेवणाकरता भेटलं असतं तर किती बरं झालं असतं. पंचपक्वानाचं जेवण या ठिकाणी ताट भरून समोर आलं. पोटभर जेवण केलं दादा. आता इथपर्यंत विचार बंद करावा नाही. पुन्हा विचार केला, या ठिकाणी गादी, तकिया, लोड भेटला असता तर किती बरं झालं असतं. झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. इच्छा पुरवणारं झाड होतं. गादी आली, तकिया आला, लोड आला, त्याच्यावरती आराम करू लागला. पण मनामध्ये पुन्हा विचार आला, या ठिकाणी एखादं भूत तर नाही ना? म्हणजे आपण जे जे इच्छा मागतोय ते ते पूर्ण करते होत्या, कारण या ठिकाणी एखादं भूत तर नाही ना? एका मिनिटाच्या भूत पण आलं त्या ठिकाणी. आता यानं इथपर्यंतच थांबाव का नाही? झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. पुन्हा विचार केला, हे भूत मला खाऊन तर नाही टाकणार ना? खाऊनही टाकलं. मला हे सांगायचं, जसं कल्पतरू मनातल्या आपल्या कोणत्या इच्छा वाईट आहे, चांगल्या आहे हे पाहत नाही, फक्त पुरवण्याचं काम करतं. पण माझे संत असे आहे, आपल्या मनामध्ये ज्या चांगल्या इच्छा आहे ना त्याच पुरवण्याचं काम करतात. पण म्हणून तुकोबारायांनी या जगाकडे पाहिलं की लोक फक्त सुखाकरता धावतात. लोकांना उपदेश केला की बाबांनो, तुम्हाला जर सुख पाहिजे, समाधान पाहिजे ना, काय करा? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाम घोष
करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुकोबारा म्हणतात बाबांनो तुम्हाला जर सुख पाहिजे ना काय घ्या, नाम चिंतन करा, कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुकोबारा म्हणतात नाम चिंतन करा, भजन करा, पण लोक ऐकत नाही. कीर्तनकाराने कितीही सांगितलं की परमार्थ करा, भजन करा, लोक ऐकायला तयार नाही. गावातील एका बाबांना मी म्हटलं बाबा चला ना पंढरपूरला आमच्या बरोबर, घ्या आनंद. थोडं वय राहिलं. बाबा म्हणे ताई आलो असतो पण ह्या वर्षी माझ्या घराचं बांधकाम चालू आहे, मी पुढल्या वर्षी नक्की येतो. ते वर्ष गेलं, पुन्हा मी बाबाकडे गेले. म्हटलं बाबा मागच्याही वर्षी तुम्ही आले नाही, ह्या वर्षी तरी चला पंढरपूरला, घ्या आनंद. थोडे दिवस राहिले. पुन्हा बाबा मला म्हणू लागले ताई आलो असतो पण ह्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न आहे, मी पुढल्या वर्षी नक्की येतो. किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले. ऐका, तिसऱ्या वर्षी मी बाबाकडे जाणार. मेला गेला, गेला म्हणजे पंढरपूरला नाही, डायरेक्ट देवानीच उचललं. विठ्ठला बघा बाबा आपण कितीही सांगू लोकाला की परमार्थ करा, कथा श्रवण करा, पण लोक लय अवघड आहे बर का. शिवाजी महाराज लोकांना आपण किती जरी म्हटलं की कथा श्रवण केल्याने उद्धार होईल, सुख मिळेल, समाधान मिळेल, पण लोक 2 तास भांडणं ऐकतील पण कथा नाही ऐकणार. इतके डेंजर राहते. मागच्या महिन्यामध्ये माझी कथा होती पाणेवाडीला. त्या ठिकाणी शेजारचे बाबा दुसऱ्या बाबांना म्हटले का हो दादा चला ना कथा श्रवण करायला, राहते 3 तास सुंदर कथा आहे चला. ते बाबा म्हणू लागले आलो असतो पण माझ्या शेतामध्ये मला जायचंय दारे धरण्याकरता. कथा काय कशाला श्रवण करू म्हणे, काय मिळणार ते श्रवण केल्यानंतर. 2 तास 3 तास कथा संपल्याच्या नंतर जे बाबा कथेला आले होते ते परत घरी चालले आणि हे बाबा जे दारे धरण्याकरता चालले होते शेतामध्ये ते गल्लीमध्ये उभा होते. ह्या बाबांनी त्या बाबाला प्रश्न केला का हो तुम्हाला तर शेतामध्ये दारे धरण्याकरता जायचं होतं ना. हो म्हणे बरोबर आहे, पण काय झालं गल्लीमध्ये एवढे जोरात भांडणं लागले नवरा बायकोचे, ते भांडणं बघण्यात 2 तास कुठं निघून गेले कळाले नाही. म्हणजे लोक 2 तास उभा राहून भांडण ऐकतील पण कथा कीर्तन श्रवण करणार नाही. विठ्ठला वडाला जोपर्यंत घरचे लोक काढून देत नाही बाबा तोपर्यंत लोक परमार्थाला लागत नाही. आता आपल्या नगरीमध्ये काय कमी संख्या असेल का? तांदूळ वाटप चालू द्या, बघा तुम्ही कसे येतात पुढे. आणि महिला मंडळ भांडणं जर लागले ना एका चढी पण कथा नाही करणार, कीर्तनाला येणार नाही, भांडणं लागले की पळ सुटतात. पण मला सांगायचंय कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, पण जोपर्यंत घरचे लोक काढून देत नाही तोपर्यंत परमार्थ सुचत नाही. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेले, जे कमिटी मंडळ होतं ते मला म्हणू लागले ताई त्या समोरच्या ओट्यावरती बसण्याची तुमची व्यवस्था केली. मी त्या ओट्यावरती जाऊन बसले. म्हणलं आता कार्यकर्ते नाहीये, कार्यकर्ते काय काय ठिकाणी राहते खरंच, पण दादांचे आभार मानले तरी काही हरकत नाहीये. वैष्णव डॉक्टर साहेब खरंच बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण बघा ताईंनी मला सांगितलं, ताई एकट्याच होत्या, जर पंगत मिळाली नाही म्हणे तर आम्ही स्वतः घातली. बघा खरंच ताई तुम्हाला जर सांगितलं ना धन्य माता पिता तयाचे आहे. कुणाच्याही घरी संत जात नसतात, भाग्य लागतं. तुमचं भाग्य आहे की एवढे गुणवान मंडळी तुमच्या घरी आहेत बरं का. यांना सांभाळणं म्हणजे सोपं नाहीये. असं नियोजन आमची व्यवस्था या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी केलेली आहे. साहेबांचे आभार. त्या ठिकाणी ते कमिटी मंडळाने मला सांगितलं ताई त्या समोरच्या वाट्यावरती जाऊन बसा. मी गपचूप जाऊन बसले. घरातील एक वयस्कर बाबा माझ्या जवळ येऊन बसले. मला म्हणू लागले ताई हे जे सगळं तुम्हाला काही दिसतं ना गाडी बंगला शेती हे सगळं मी कमवलेलं आहे. मी म्हटलं मग बाबा झालं काय? बाबा म्हणतात ताई खरं सांगू का मी जिवंत आहे म्हणून तरी माझ्या लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. काय म्हटले बाबा?
मी जिवंत आहे म्हणून तरी लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. तेवढ्यामध्ये घरामध्ये सुनबाई झाडून घेत होते, गरम डोक्याची होती. बाहेर आली पळत, मला म्हणू लागली ताई हे म्हातारा जिवंत आहे म्हणून तरी आम्ही चटणी भाकरी खातो. हे जर मेलं असतं ना गुलाबजामुन खाल्ले असते. ऐका, जे अगोदर काठी टेकत चालणारे बाबा होते ना ते काठी वर करून तडतड चालू लागले. मला म्हणे ताई जिच्यासाठी 12चं लग्न 4ला लावलं, अख्ख्या गावाला दारू पाजली हिच्यासाठी, हिला वाजत गाजत घरामध्ये आणलं, माझी मरणाची वाट पाहते, मला या संसारामध्ये राहायचं नाही. म्हटलं मग बाबा कुठं? काही नाही म्हणे, तुमच्या मठावरती यायचं म्हणे, संस्थेवरती यायचं. 15 दिवस बाबा आमच्या गावाला राहिले दादा. 15 दिवसाच्या नंतर 16व्या दिवशी घरून फोन आला. फोन होता आजीबाईचा. आजीबाई मला म्हणू लागले ताई तुम्ही आमच्या गावामध्ये कीर्तनाला आला होतात. म्हटलं हो. बाबा आले? म्हटलं हो. द्या म्हणे फोन त्यांच्याकडं. मी बाबाकडे गेले, म्हटलं बाबा घरून फोन आलाय, आजीबाईचा फोन आहे. बाबा मला म्हणू लागले द्या फोन तिकडे फेकून म्हणे, तिला काही काम नाही म्हणे. 15 दिवस झाले, 16व्या दिवशी घरून फोन आला ताई नक्की महिनावर लाल्या रोगाचे पैसे आले असतील, घेतेल काढून देतेल पुन्हा मला काढून, मला काही संसारामध्ये जायचं नाही. ते जे लाल्या रोगाचे पैसे ना ताई ते तुमच्या नावावर टाकायचे म्हणे. म्हटलं बरं झालं, असे 5-6 म्हातारे सापडले की बोंबळत हिण्याचं कामच नाही आपल्याला आता. तेवढ्यामध्ये आजीबाईनी तिकडून झापायला चालू केलं. का हो काय म्हणते मी ऐकलं का? असा आवाज जरी आला ना तर चालू झालेल्या गाड्या मला बंद पडत्या, बंद नाही पडत, बिघडत्या. पण ऐका, आजीबाईने झापायला चालू केलं. आजीबाई म्हणतात का हो तुम्हाला काही कळतं का? तुमचं काय रुसून जायचं वय आहे का? या वयामध्ये रुसून जात नसतात. आपण काय साधा संसार केलाय का? हाडाचे गाडा केले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचा मोठ्यानं बोला, रक्ताचा आता कसं पाठी तुमचे जस का हरिपाठ चाललाय आता, हे एक चरण ते एक चरण, मी पुढे म्हणते तुम्ही माग म्हणता. बाबांनी साधा संसार केलेला नव्हता महिला मंडळ, असा संसार केला होता बाबांनी. सकाळी बैला सोडायचे, दुसऱ्याच्या बांधाला चारायचे, असा नखा बोटाने संसार केलेला होता बाबांनी. घरातला लाईट काढायचे, मंदिरातला लावायचे, इतका असा संसार केलेला होता बाबांनी. आजीबाई म्हणतात का हो तुम्हाला काही कळतं का? हे काय वय आहे का तुमचं रुसून जायचं? गावामध्ये महाराज लोक येतच असतात, मग त्यांचं काय ऐकतच असतात का? नाही ना. 1-2 लाख रुपये गोळा करायचे महाराज लोकांच्या मनान मडेर घालायचे. तुम्ही लय हुशार, तुम्हाला वाटतं घेऊन जाईन महाराज निघाला ना म्हातारा बॅग घेऊन. म्हटलं बाबा कुठं? मला म्हणे कुठं म्हणजे काय? तुमचे काम आहे म्हणे बोंबलं झिलाचे, आमचे थोडी. म्हणजे 15 दिवस मी बाबाला सांभाळलं आणि बाबा मलाच बोलले. मला हे सांगायचंय की जोपर्यंत घरचे लोक आपल्याला काढून देत नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये झेंडा येत नाही. विठ्ठला मला सांगायचंय, तुकोबाया म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. बाबांनो हे शरीर पुन्हा नाहीये, आता मिळालंय. कशा करता? देव दिला देह,
आहे. हात दिलेत ना मग टाळ्या वाजवायचा की एवढे सुंदर वाजवते. बघा मृदंग वाजणं सोपं नाही बरं का बाबा. 3-3 वाजता 4-4 वाजता उठून प्रॅक्टिस करावं लागते. बोट फुटते. लोक सहज बोलते काही पण. लोक मध्ये हा इकडून तिकडून थापा मारल्या की 10,000 सहज भेटते. जास्त नाही कमी पडले का? लोक काय म्हणतात इकडून इकडून थापा मारला की 15,000 सहज भेटते. तू वाजून पाय ना जरा कसे बोट फुटत येत कळत. मृदंग वाजणं गायन करणं कीर्तन करणं सोपं नाहीये. लोकांना वाटतं मायकामध्ये बोलणं म्हणजे सोपं आहे. नाशिक भागाला कीर्तन होतं दादा. आभार व्यक्त करण्याकरता एक व्यक्ती समोर आला आणि म्हणू लागला एवढ्या दुरून अंबडवरून ताई आपल्या गावाला कीर्तन करता आल्या म्हणून सगळ्यांनी मिळून त्यांना श्रद्धांजली वाहू. म्हटलं ए बाबा मी जिवंत आहे. म्हणजे असं मला सांगायचंय मायकामध्ये बोलणं सोपं नाही. उद्याची पंगत म्हणायच्या अगदी गंमत होती. आपल्याला पुन्हा नाहीये फक्त देवाला प्रार्थना करायची. जब तक सांस चलेगी तुझी रब से है गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उम्र तेरे ना जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा शाम मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा ना हो. शरीर दिलंय ना देवाना भजन करा. बघा पुरुष मंडळ एवढे सुंदर देवानी पाय दिले ना आपल्याला. कशा करता हो बोलता का घेऊ सांगू आणू आता कशा करता फ्रेश बसा. डॉक्टर साहेबांनी सांगितलं असं तुम्हाला माझं कीर्तन असं असतं. प्रेशर आणायचं नाही दिमागावरती काळजावरती प्रेशर आणायचं नाही. माझं कीर्तन असं असतं घाली लोटांगण म्हणजे तुम्ही म्हणतात पाय लावून ऐकायचं का तसं नाही. फ्रेश बोलायचंय बसायचंय. बघा देवानी शरीर दिलंय सुंदर पाय दिले. कशा करता हो कशा करता दुकानात जायला नाही तीर्थयात्रा करण्याकरता देवानी एवढे सुंदर पाय दिले. पण माणूस तीर्थयात्रा करत नाही. तरुणपणी माणूस पंढरपूरला जात नाही. डॉक्टर साहेब
म्हातारपणी माणसाला वाटतं पंढरपूरला जाऊ पत्ता हो गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणते विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ एवढे सुंदर हात देवाने आपल्याला दिले हो कशा करता टाळी वाजवावी आरावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी कशा करता हा एकमेकीला हाणाला नाही सुंदर स्वयंपाक करायला जसं आमच्या ताईने केला ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा दान करण्याकरता देवाने एवढे सुंदर हात दिले पण लोक दान नाही करत घेते पण देत नाही बरोबर आहे का नाही लोक या हाताचा उपयोग करत नाही देवाने हात दिले टाळी वाजून भजना करण्याकरता नाम चिंतन करण्याकरता दान धर्म करण्याकरता दान कुठे करावं माणसाला हे सुद्धा कळलं पाहिजे नाही तर लोक कुठेही दान करतात इथं दान करा तुम्हाला देव भरपूर देईल पण लोक इथं दान नाही करत बघा सुदाम ब्राह्मणाच्या घरी काही कमी होतं का कमीच होतं अगोदर तुम्ही नाही कथेतील सांगते बरं कमी बघा घरी खाण्याकरता काही नव्हतं लोकांच्या घरी भिक्षा मागण्याचं काम करायचे कोण सुदामजी पत्नीनं सांगितलं हो स्वामी तो द्वारकाधीश तुमचा सखा आहे ना तुमचा मित्र आहे ना जा ना त्याच्याकडे जाऊन काहीतरी मागा तेव्हा सुदामजी म्हणतात अगं तू अगोदर घेतो मग देतो घेशी तेव्हा देशी मध्ये ती देशी नाही देतो त्या वेळेला मुष्टीभर पोहे दिले पत्नीनं सुदामजींचं नामचिंतन चालू आहे नगरीमध्ये आले पण द्वारपालांनी अडवलं प्रार्थना करू लागले अरे जो कृष्ण आहे ना द्वारकाधीश आहे ना मी त्याचा बाल सखा आहे मित्र आहे जाऊ दे ना मला आतमध्ये त्या ठिकाणी सुदामजी रडू लागले तरी सुद्धा द्वारपाल सोडत नाहीये अडवून ठेवलेला आहे अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा इधर पे सुदामा गरीब आ गया है इधर पे सुदामा गरीब आ गया है
देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास करके आया हूं। मेरे बचपन का यार मेरा शाम, यही सोच कर मैं आस करके आया। प्रार्थना करतात, सुदामजी नाव ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा धावत आले, गाळा भेट घेतली। बघा, सुदामजीच्या घरी झोपडी होती, पण त्या झोपडीमध्ये देवघर होतं। आपल्या घरी ताळावर ताळे, पण ताळामध्ये घर नाही। विठ्ठल आहे विठ्ठल।